संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर लोणी काळभोर इथं आजचा मुक्काम पालखीचा असेल। टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांचं स्मरण करत लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर पंढरपूरच्या दिशेने निघालाय। लोणी इथल्या मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। रांगोळी काढून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं जातंय। संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होतीये। ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांचा जयघोष करत पालखी मार्गस्थ होतीये। हजारो वारकरी वारीमध्ये पायी चालतायत। अभंग भजन कीर्तन करत गवळण गात वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होत विठुरायाच्या पंढरीकडे जात आहेत। भारत सरकारच्या आयुष मंत्रालय, जेपी हेल्थ फाउंडेशन आणि इतर संस्थांच्या सहकार्यानं वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषध वाटप, योगाभ्यास आणि मालिशची व्यवस्था करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड मुक्कामी असेल, तर उद्या संत सोपान काका महाराजांच्या पालखीचं सासवड इथून प्रस्थान होणार आहे। त्याआधी संत सोपान काका महाराजांच्या पालखीचे अश्व जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी नेण्यात आले होते। यावेळी भंडारा उधळून अश्वांचं स्वागत करण्यात आलं। संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे प्रतीक म्हणून काढण्यात येणाऱ्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा इमामपूर घाटातून मार्गस्थ होतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाही या दिंडीमध्ये हजारो वारकरी सहभागी झाले। यावर्षी 22 नवीन दिंड्या सहभागी झाल्या। निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहिल्यानगरमध्ये मोठ्या वाजत गाजत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। लेझिमसह ढोल ताशांच्या गजरात वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत वाजत गाजत पालखीचं स्वागत केलं। वारकऱ्यांच्या सेवेचं पुण्य सर्वोच्च असल्याचं वक्तव्य राम शिंदेंनी केलं। दरम्यान त्यांनी पालखी सोहळ्यामध्ये फुगडी खेळण्याचा आनंदही लुटला। आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं। तब्बल 4.5 ते 5 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्वच्छता अभियानात स्वयंसेवक हे सहभागी झाले। शहरातील तब्बल 42 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सुद्धा सहभागी झाले। शिर्डीमधून पंढरीला निघालेल्या साईबाबांच्या पालखीचा राहता शहरात मुक्काम होता। आज साईबाबांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली। विठुनामाचा आणि साईनामाचा जयघोष करत वारकरी दिंडीत सहभागी झाले। यावेळी साईबाबांच्या पालखीचं सर्वत्र उत्साहात स्वागत करण्यात आलं। विठुनामाचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला, येग येग विठुआबाई माझे पंढरीचे आई अशी आळवण करत वारकरी अवघड अशा दिवे घाटातून प्रवास करतायत। विशेषतः मुखामध्ये विठुरायाचं नाव असल्यानं थकवा जाणवत नसल्याचा अनुभव काही वारकऱ्यांनी बोलून दाखवला। महाराष्ट्रातील 80 शहरातून 4000 सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचली आहे। सायकलस्वारांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला। जर्मनीवरून आलेल्या विदेशी नागरिकांनीही वारीमध्ये सहभाग घेतला। माऊली आणि रामकृष्ण हरी या जयघोषात ते सुद्धा भक्तिमय झाल्याचं दिसून आलं। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 49,000 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे। यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। दरम्यान 100 मिलीमीटर पावसापूर्वी पेरणी न करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास 19 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। यामुळे व्यावसायिकांना फटका बसण्याचा अंदाज आहे आणि व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बांधकाम कामगार नोंदणीसाठी खासगी एजंट नेमल्या प्रकरणात कारवाई केली जाणार आहे। कामगार मंत्र्यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिलेत। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर ही कारवाई होणार आहे। लातूरच्या चाकूर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मातंग समाजानं आंदोलन केलं। अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासनानं कारवाईचं आश्वासन आंदोलकांना दिलं। पुण्यातील सिंहगड किल्ला परिसरात पुन्हा बिबट्याचा बाबर आढळलाय।
वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. किल्ला परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुण्यात अभिनेता वरुण धवन आणि आहाना शेट्टी यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. आहान शेट्टीनं सोशल मीडियावर प्रवास केल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. अमळनेरमध्ये विविध मागण्यांसाठी मवियानं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अमरावतीच्या SRPF कॅम्प परिसरामध्ये बिबट्याचा बाबर आढळलेला आहे. बिबट्याचा बाबर CCTVमध्ये कैद झालाय. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. लोणावळ्यात पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसतंय. लोणावळा ते भुशी धरणावर जाण्यासाठी पर्यटकांची रीख लागली. त्यामुळे वाहतूक पोलिसांची मात्र या ठिकाणी दमछाक होत होती. कोंडी सोडवताना चांगलीच दमछाक झाली. हिंगोली जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या इमारती एकसारख्या रंगानं रंगवण्यात आल्या. 563 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देत सर्व कार्यालय अद्ययावत होणार आहेत. मावळ तालुक्याला निसर्गानं सुंदरता बहाल केली आहे. अशातच पावसाळ्यामध्ये मावळचं सौंदर्य अधिकच खुलतंय. यावेळी मुसळधार पाऊस आणि थंड वातावरणात पर्यटकांना गरमागरम कांदा भजी, कॉर्न भजीचा आस्वाद घेताना या ठिकाणी ते दिसून येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमध्ये मार्लेश्वर या स्वयंभू देवस्थान परिसरात असलेल्या मार्लेश्वर धबधब्यानं सर्वांनाच भुरळ घातली आहे. धबधबा ओसंडून वाहू लागलाय. त्यामुळे नागरिकांची पावलं धबधब्याकडे वळू लागली आहेत. जळगावच्या पाचोरा इथल्या पिता पुत्रानं हिमालयात 1,500 किलोमीटर बाईक रायडिंग केलं. कमलेश भोसले आणि शुभंकर भोसले असं बाईक रायडिंग करणाऱ्या पिता पुत्राचं नाव आहे. खासदार निलेश लंकेंनी सुरू केलेल्या गड किल्ले मोहिमेच्या निमित्तानं गड संवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यातील रामशेजगड किल्ल्यावर लंके कार्यकर्त्यांसमवेत आले होते. लंकेंनी गडाजवळ असलेल्या एका शाळेत मुक्काम केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार भगरेंनी सुद्धा मुक्काम केला. जालन्यातील म्हाडा कॉलनीमध्ये रात्रीच्या वेळेस पाणी आल्यानंतर मोटार सुरू करताना शॉक लागून एकाचा मृत्यू झाला. दरम्यान पालिकेनं दिवसा पाणी सोडावं अशी मागणी नागरिकांनी केली. पाटण तालुक्यातील गोवारे कोडोडी इथं 8 फूट लांबीच्या अजगराला वनविभागासह सर्पमित्रांनी रेस्क्यू केलंय. रेस्क्यू केलेल्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. धाराशिव जिल्ह्यातील 100 एकराहून जास्त क्षेत्रावरील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 11 दिवसानंतरही बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आलंय. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये केळीच्या भावात वाढ झाली आहे. त्यामुळे केळीच्या व्यापाऱ्यांमध्ये मंदीचं सावट निर्माण झालं आहे. तर रावेर बाजार समितीमध्ये 1,975 ते 2,175 रुपयांपर्यंत केळीचे भाव पोहोचले आणि त्यामुळे अन्य राज्यात होणाऱ्या निर्यातीवर त्याचा मोठा परिणाम झाला. चिपळूणजवळील कामथे इथं मुंबई गोवा महामार्गावर प्रदूषित रसायनयुक्त असं केमिकलचं पाणी नदीमध्ये सोडणारं टँकर नागरिकांनी पकडलंय. 2 टँकर रंगेहात पकडण्यात यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञानं आत्महत्या केली आहे. अनेस्थेशियाचं इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. जालन्याच्या गुंडेवाडीमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 34,08,524 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अमरावतीमध्ये पोलिसांनी 3 कॅफेवर छापा टाकलेला आहे. यावेळी पोलिसांनी 13 तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांकडून तरुणींना समज देत पालकांच्या ताब्यात देण्यात आलं. यामुळे कॅफे चालकांचे धाबे दणाणले.